बारिश थम गई है और पिंपरी चिंचवड शहर में नदी किनारे पर बसी हुई बस्तियों में घुसा हुआ बाढ़ का पानी भी अब निकल रहा है। इसके बाद बाढ़ से प्रभावित पिंपरी स्थित अंबेडकर कॉलोनी के निवासियों ने अपने घरों की साफ सफाई और मरम्मत करना शुरू कर दिया है, लेकिन यहाँ के निवासियों ने नगर निगम प्रशासन की ओर से वक्त पर सूचना न देने के कारण हमारा नुकसान हुआ है, ऐसा आरोप लगाया है। और अगर हमें जल्द ही मदद नहीं मिली तो हम आने वाले चुनाव का बहिष्कार करेंगे, ऐसा कहकर सख्त रुख अपनाया है। लवकर जर आम्हाला कळालं असतं तर लोकांनी पटापट आपलं सामान बाहेर नेलं असतं, पण प्रशासनाने काहीच नाही सांगितलेलं, बिलकुल काही नाही। पार पाणी घरात आलेलं आहे तरी सुद्धा आलेलं नाही, पार रोड पर्यंत आलं। शेवटी लेकरं बाळ घेऊन सगळं सामान आपापल्या घरात ठेवलं तर लेकरं बाळ घेऊन फक्त रोडला गेले। तर शासनाने जे लोकांचे नुकसान झालेले, मुलांचे शाळेचे पुस्तकं, वह्या पुस्तकं, लोकांचे राशन, लोकांचे घरं, प्रत्येक याला नुकसान झालेले लोकांचे। ना घरं राहिलेले काही लोकांना, ना राशन राहिलेले, ना काही नाही। नुसतं लोक असेच रस्त्यावरती उभे आहेत। जर शासनाने जर आम्हाला मदत केली तर आम्ही ना त्यांना वोटिंग करू, नाही तर आम्ही वोटिंगवर बहिष्कार करू। वोटिंग बहिष्कार, मोदी असो किंवा शिंदे असो, हे दोन्ही सरकार आम्हाला येऊन मदत केली पाहिजे। सगळ्या इथलेच नाही बोलत, पूर्ण आपल्या जे पुणे जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यांना मदत झालीच पाहिजे। अचानकच सकाळी आम्हाला काढायला काही सामानचं आम्हाला सुधरतच नाही होतं। सकाळी पाणी आलं, एवढं लवकर वाढलं आणि आम्हाला कुणाची सूचना नाही आली, ना नगरपालिका आले, ना कुणी साहेब आलं, ना कुणी काय आलं। सगळं सामान, राशन पाणी सगळं आमचं तसंच होतं। आम्ही आमच्या वल्ल्या कपड्यावरती बाहेर निघलो आणि तसंच पाण्यामध्ये रातभर आम्ही होतो। बाहेर तिथं होतो, रोडवर तर थांबलो होतो, तसेच बाहेरच बसले होते सगळे लोक। हा, लावलं दार आणि तसंच गेलं। सगळ्यांची परिस्थिती तुम्ही बघू शकता, ते सगळ्यांची तशीच आहे। पूर्ण भाग मागचा गेलेला आहे पूर्ण। माझी तर दोन्ही घर, कांदा बटाटा, माझा बिझनेस आहे कांदा बटाट्याचा। माझे 4 पोती कांदा आणि 4 पोती बटाटा हे बी गेले, पूर्ण संसार बी माझा गेलाय। माझं काहीच उरलं नाही, घर बी नाही माझं उरलं। पाठीमागं तुम्ही येऊन बघू शकताय। आम्हाला मदत मिळालीच पाहिजे ना, मदत मिळाली पाहिजे आम्हाला, कारण एकाची नाही नुकसान की माझीच एकटीची नाही झाली, पूर्ण सर्वांची झालेली आहे। मी तरी नदीच्या काठाला राहते, पण पाणी रोडवर होतं पाणी। आम्हाला मदत केलीच पाहिजे। माझं 5 माणसाचं कुटुंब आहे, माझ्या भावाचं 5 माणसाचं कुटुंब आहे। माझ्या भावाचा बी सगळा संसार गेलाय आणि माझा पण पूर्ण गेलेला आहे। आणि माझं म्हणजे जे काय माझा माल, माझी पूर्ण उधारी, मी जी माल आणत होती ना, ती सुद्धा माझा सगळा गेलेला आहे। आम्हाला मदत झालीच पाहिजे। कोणी नाही, कुणी नाही, काल बी नाही कुणी आलं, साधा भात नाही कुणी करून दिला। नेत्यानं सुद्धा आम्हाला भात करून दिला नाही। आमच्या हाय अशी लेकरं बिस्किट, पाव, वडापाव खाऊन रोडला आहे ती सगळी, पूर्ण आंबेडकर कॉलनी वडापाव पूर्ण। कुणी सुद्धा आम्हाला काही दिलेलं नाही। आजारी माणसं आहे ती पण रोडला तशीच होती। आम्हाला शाळा तरी उघडून दिली का लवकर? जी नेता आहे आमचा कॉलनीतला, त्यांनी सुद्धा आम्हाला शाळा उघडून दिली नाही। त्याचं काम आहे का नाही आम्हाला शाळा उघडून द्यायची? आम्ही हाय अशा कपड्यावर तिथं गेलो असतो, आम्हाला भात जरी खायला दिला असता तरी आम्हाला समाधान झाली असती। ती सुद्धा केलं नाही हे नेत्यानं इथल्या। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, पिंपरी चिंचवड।